नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कधी, किती आणि कशामुळे होणार? काय महत्त्वाचे कारण? सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून प्रयत्न तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकत्र व्हिडिओ शेवट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. थोड्या आवडला नक्कीच लाईक करा. चॅनल नसाल तर माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेल लाईक करून घंटा जनरल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. केंद्राच्या बदलत्या कांदा धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान. केंद्र सरकारच्या वारंवार बदलणाऱ्या निर्यात धोरणामुळे आणि अचानक घेतल्या जाणाऱ्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून या धोरणात्मक अपयशाची मोठी किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे, असा आरोप खासदार राजेभाऊ वाजे यांनी केला आहे. लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न आणि संसदेत नियम 377 अंतर्गत उपस्थित करत केंद्र सरकारच्या कांदा धोरणावर जोरदार टीका केली. खासदार वाजे म्हणाले की कांदा निर्यातीवर अचानक बंदी घालणे, निर्यात शुल्क लावणे आणि अल्पावधीत धोरणात बदल करणे यात बाजारपेठेत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर कांदा विकण्याची वेळ येत असून अनेकांना आयुष्यभराचे कष्टाचे नुकसान होत आहे. अशा वेळी त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला. शेतकऱ्यांच्या कवडीमोल दर मिळत असताना ग्राहकांना मात्र बाजारात महाग कांदा का खरेदी करतो? हा दरातील प्रचंड तफावतीचा फायदा नेमका कोणाला होतो? ही परिस्थिती सरकारच्या पुरवठा साखळी व्यवस्थेवर गंभीर अपयश दर्शित असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. सरकारच्या धोरणावर भविष्यातील लागवड, गुंतवणूक आणि उत्पादन नियोजनावरही विपरीत परिणाम होत असून कांदा उत्पादक आर्थिक संकटात ढकलले जात असल्याचे वाजे यांनी यावेळी म्हटले आहे. त्यांनी 4 ठोस मागण्या केल्या आहे. काय मागण्या तर बघू शकता. कांदा निर्यातीवर वारंवार बदल न करता स्थिर निर्यात दीर्घकालीन धोरण जाहीर करावे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक हमीचा व परवडणारा मोबदला मिळेल अशी प्रभावी व्यवस्था निर्माण करावी. शेतकरी आणि ग्राहकांना दरातील तफावतीची सखोल चौकशी करून पुरवठा साखळीचे दोष दूर करावेत. देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन आणि सर्वाधिक फटका बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष आणि आर्थिक मदत पॅकेज तातडीने जाहीर करावे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेअर माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्राच्या जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. कांदा बाजाराच्या महत्त्वाच्या अपडेट्स तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्र. धन्यवाद.